नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे समर्पण हाफ मार्क एक्स्ट्रा या सिरीजमध्ये, जिथं आपण दर्जेदार उत्तरं कशी लिहायची याची चर्चा करतोय. काही प्रश्न आपण इथे डिस्कस करतोय. आजचा प्रश्न इकॉनॉमिक्सचा आहे. करंट अफेअर्सवाला एक क्वेश्चन आहे हा. द हिंदूमध्ये एक आर्टिकल आलं होतं, ज्या आर्टिकलमध्ये आपला फूड मॅनेजमेंटचा ट्रेंड याच्यावर एक डेटा सेट त्यांनी तिथं दिला होता. त्याच्या आधारावर हा प्रश्न आपण इथं तयार केलाय. प्रश्न आहे, भारताची अन्न खरेदी व्यवस्था आजही 1960 च्या दशकातील प्राधान्यक्रमाचे प्रतिबिंब पाडत आहे, ज्यामुळे धान्य अधिशेष आणि पौष्टिक तूट निर्माण होत आहे. ठीक आहे. सो याविषयी आपल्याला चर्चा तिथं करायची आहे. इथं सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर फूड ग्रेनचं प्रोडक्शन जास्त आहे, पण न्यूट्रिशनल सिक्युरिटी किंवा पल्सेसचं प्रोडक्शन भारतामध्ये कमी आहे. आणि या दोघांना जबाबदार भारतामध्ये चालणारी अन्न खरेदी, फूड प्रोक्युअरमेंट इथं आपल्याला दिसून येते. सो 1960च्या दशकामध्ये जी व्यवस्था आपण उभी केली, त्या व्यवस्थेचा आज फटका बसतोय न्यूट्रिशनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. सो इथं हा प्रश्न आपल्याला तर लिहायचा आहे. मग लोकस आणि फोकसचा जर विचार केला तर या प्रश्नाचा लोकस नक्कीच आपलं फूड मॅनेजमेंट किंवा अन्न व्यवस्थापन राहणार आहे. आणि फोकस या स्पेसिफिक क्वेश्चन मध्ये ते फूड मॅनेजमेंट काय आहे, कुठून आलं, कसं आलं, या सगळ्या गोष्टी तिथं नाही लिहायच्या. फक्त या फूड मॅनेजमेंटमध्ये कोणत्या अडचणी आहेत त्या अडचणींची चर्चा आपल्याला इथं करायची. ओके. सो उत्तराला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं इंट्रोडक्शन आपल्याला द्यावं लागेल, कॉन्टेक्स्ट आपल्याला लिहावं लागेल, प्रश्नाची फोड आपल्याला करावी लागेल. जसं की अन्न सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या धान्यांचं प्रोक्युरमेंट केलं जातं, तांदूळ आणि गहू याच्यावर आपण फोकस करतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय की इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला थोडासा डेटा तरी टाकावा लागेल. जास्त नाही टाकला चालतो, थोडासा डेटा तरी टाकावा लागेल, जो प्रश्नाला जस्टिफाय करतोय, जो माझ्या आर्ग्युमेंटला इथं जस्टिफाय करतोय. जसं की 22-23 मध्ये धान्य खरेदीमध्ये 90% जास्त वाटा या दोघांचाच राहिलेला दिसून येतो. तो सगळे शेतकरी याचंच उत्पादन घेतात. डाळींचं उत्पादन किंवा तेल पिकांचं उत्पादन भारतामध्ये कमी आहे आणि त्या अडचणी तिथे निर्माण करतात. ठीक आहे. जसं की भारतामध्ये 5 वर्षाखालील 35.5% मुलांची वाढ आजही खुंटलेली आहे. फक्त रेफरन्स लिहित असताना नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5 याचा हा डेटा तिथं सांगता येतो. समजा तुम्ही हे दोन आकडे टाकत असाल तर ऍडिशनल अर्धा मार्क पडायला इथं हरकत नाही. ओके. सो रेफरन्सेसचा गेम आहे सगळा आणि स्टँडर्ड रेफरन्सेस पाहिजेत, ही गोष्ट इथं लक्षात ठेवा. रेफरन्सेसचा उल्लेख करणं उत्तरांमध्ये गरजेचं आहे. थोडेसे मार्क आपले तिकडे वाढू शकतात. ठीक आहे. सो हे झालं इंट्रोडक्शन. मग आता बॉडीकडे जाऊयात. तो पहिला प्रश्न जो आहे, पहिली अडचण जी आपल्याला सांगता येते ती म्हणजे किमान आधारभूत किमतीची आहे, एमएसपीची आहे. गहू आणि तांदळाची खरेदी या एमएसपीच्या माध्यमातून केली जाते. म्हणून शेतकरी बऱ्याचदा डाळ असेल, बाजरी असेल, तेलबिया असेल यांच्याकडे दुर्लक्ष करतो. ठीक आहे. आणि पुढे जाऊन न्यूट्रिशनल सिक्युरिटीचा इश्यू तयार होतो. त्याच्यानंतर दुसरी अडचण सार्वजनिक वितरण प्रणाली किंवा पीडीएस व्यवस्थेची सांगता येते. तर याच्यामध्ये कॅलरी समृद्ध परंतु पोषक तत्वांनी युक्त नसलेले मुख्य पदार्थ पुरवले जातात. एनर्जी सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून गरजेचे प्रोटीन्स असतील, हे प्रोटीन्स आपल्याला इथं मिळत नाहीत. फक्त कार्ब्स मिळतात. म्हणजे तांदूळ झालं, गहू झालं. ठीक आहे. सो ती समस्या जी आहे ती समस्या तिथं तयार होते. जसं की 57% भारतीय महिला आजही अशक्तपणाने त्रस्त असलेले आपल्याला दिसून येतात. पुन्हा तोच रेफरन्स आपण इथं टाकलाय. बरोबर. आता इथं बघा काय करतोय मी, आर्ग्युमेंट आहे. आर्ग्युमेंटला जस्टिफाय करण्याचं काम सुद्धा मी इथं केलेलं आहे. सो आर्ग्युमेंट जस्टिफिकेशन हा फॉर्म राहत असेल तर पुन्हा अर्धा मार्क आपला वाढायला हरकत नाही. मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा आर्ग्युमेंटचं जस्टिफिकेशन अर्धा मार्क इथं वाढला. तो आतापर्यंत जवळपास 1.5 मार्क आपले वाढलेले आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या आर्ग्युमेंटकडे जाऊयात. हे जे काही सध्या फूड मॅनेजमेंट आपलं चालू आहे, पर्यावरणीय दृष्ट्या सुद्धा अडचण निर्माण करतंय. उदाहरणार्थ अनुदान खूप मोठ्या प्रमाणात सरकार इथं देतंय. 2.2 लाख कोटींची ही अनुदानं 2022-23 मध्ये आपल्याला दिसतात. ठीक आहे. याचा फटका सरकारवर असलेल्या कर्जांवर आणि पाण्याची गरज जास्त असलेल्या पिकांना बसलेला दिसून येतो. त्यामुळं आंतरपिढीय समता, इंटरजनरेशनल पॅरिटीचा इश्यू तिथं क्रिएट होतो आणि पर्यावरणाचा, पोल्युशनचा सुद्धा इश्यू जो आहे तो तिथं क्रिएट होणार आहे.
ठीक आहे. इथे पण फॉर्मॅट सिंपल आहे. आर्ग्युमेंट सोबत जस्टिफिकेशन, अर्धा मार्क सुद्धा आपल्या इथं वाढला. ठीक आहे. आता सजेशन्स पण मला द्यायचे. ठीक आहे. सजेशन जर तुम्ही देत असाल, आता डायरेक्टली विचारलेलं नाहीये म्हणून सजेशनचा आकार मी छोटा ठेवलाय. ठीक आहे. सो त्या व्यवस्थेमध्ये काय बदल करता येऊ शकतात, तर आपण पिकं बदलू शकतो किंवा पिकं वाढवू शकतो. जसं की डाळीचा, बाजरीचा समावेश पीडीएस व्यवस्थेमध्ये करणं असेल, त्याची एमएसपी नुसार खरेदी करणं असेल आणि ब्राझील सारखा देश असेल, छत्तीसगड सारखं राज्य असेल, जिथं विकेंद्रित खरेदी केली होती, ही विकेंद्रित खरेदी सुद्धा सरकारला मदत करू शकते. ठीक आहे. सो एक सोल्युशन प्रोडक्शन साईडचं, एक सोल्युशन डिस्ट्रीब्युशन साईडचं आणि एक प्रोक्युअरमेंट साईडचं आपल्याला दिसतं. असे 3 सोल्युशन्स मोजून 2 स्टेटमेंटमध्ये इथं मांडण्याचा प्रयत्न मी केलाय. हे जर तुम्हाला जमलं तर पुन्हा आपला अर्धा मार्क इथं वाढला. जवळपास 2 मार्क तुमचे वाढायला सुरू झाले बघा. ठीक आहे. 2 मार्क इथं वाढलेत. आता कन्क्लुजन कडे जाऊयात. ऑलरेडी सजेशन बॉडीमध्येच दिल्यामुळे कन्क्लुजन मध्ये असं सजेशनचा पार्ट कोणता शिल्लक राहत नाहीये. म्हणून डबल सजेशनच्या भानगडीमध्ये इथं पडू नका. फक्त परिणामांशी समतोल राखला पाहिजे असा एक सिंपल निष्कर्ष टाकला तरी सुद्धा इथं चालणार आहे. सर्वसाधारण प्रश्नाला 3 मार्क, आपण ऍडिशनल अर्धा मार्कानं 2 कमवले, इथं आपल्याला 5 मार्क पडायला हरकत नाही. हीच आहे आपली हाफ मार्क सिरीज, ज्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही उत्तर रिफाईन करायला शिकवतो, कशा पद्धतीने उत्तर अप्रोच करायची हे तिथं शिकवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा. सोबतच आपलं ज्ञानदीपचं युट्यूबचं चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढचे करंट बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स सुद्धा तुमच्या नजरेखालनं जातील आणि पेपरच्या दृष्टिकोनातून तुमची तयारी तिथं पूर्ण होईल. या गुड नोटवर आजचं हे सेशन इथं कन्क्लूड करतो. धन्यवाद.